नमस्कार, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांचा लाभ थांबला आहे त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आपले ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलनं घेऊन आलं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांचा थांबला आहे त्या महिलांना काय करायला लागेल त्याची संपूर्ण प्रोसिजर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाते वेळेस आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका। प्रत्येक घटकाला संघ घेऊन चालणारे एकमेव चॅनल आहे आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला निश्चितच मदत करायचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून ज्या माझ्या एक गरीब बहिणीचा लाभ जर ह्या सरकारनं थांबवला असेल तर त्या भगिनींना लाभ पुन्हा सुरू कसा करायचा हे सांगण्यास आपल्याला सहकार्य करायचं आहे। त्याच्यासाठीच आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे। कमेंटमध्ये 100% माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट करा की माझा लाभ थांबला आहे, तर मी तुम्हाला तुमच्या लाभ का थांबला त्याची संपूर्ण माहिती थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे। चला पुढे जाऊया। तर तुम्हाला महिला बाल विकास विभागाकडे जाऊन एक लेखी स्वरूपाचा अर्ज करायचा आहे। त्याचा नमुना मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। अशा स्वरूपाचा तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे। तर चला सुरू करूया। माननीय अधिकारी साहेब, मॅडम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तालुका जिल्हा याविषयी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्याबाबत अर्ज। महोदया, मी खालील सही करणारी अर्जदार नम्रपणे अर्ज योजनेचा पात्र आहे। सदर योजनेअंतर्गत मला यापूर्वी लाभ मिळत होता, मात्र सध्या माझ्या माहितीनुसार लाभ थांबवण्याचा संभाव्य कारण खालीलप्रमाणे असू शकते। ही KYC अपुरी, चुकीची आधार, बँक लिंकिंग समस्या, बँक खाते बंद पडलेले, कागदपत्रांमध्ये तफावत। मी माझे सर्व आवश्यक ते कागदपत्रे अर्जासोबत जोडत आहे, तरी माझा अर्ज विचार घेऊन तपासणी करून माझा लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। हे असा लेखी स्वरूपाचा अर्ज तुम्हाला करायचा आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, घरी बसून चालणार नाही। ज्या लाडक्या बहिणीने अटी शर्तीमध्ये पात्रतामध्ये बसत आहे अशा लाडक्या बहिणीचा जर लाभ थांबला तर ते लाभ पुन्हा चालू करायचा कसा ते संपूर्ण मी सांगणार आहे।